सर्वात प्रथम तर मी माझ्या आईला धन्यवाद करते की तिने जन्म देऊन मला इतकं सुंदर जग दाखवलं. तिच्यासाठी फक्त एवढं बोले ते पण बोलते ते पण खूप कमी असते, कारण एवढं सुंदर जीवन दिलं की त्याबद्दल मी हमेशा तिची ऋणी राहणार. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फेडणारे नाही. खऱ्या अर्थानं गांधी महाराजांना त्यांना अभिवादन करते. सावित्रीबाई फुले ज्या आपल्या पहिल्या शिक्षिका आहेत त्यांना पण अभिवादन करते. मंचावर बसलेले नंदिनीताई, त्याचबरोबर संगीताताई, ॲडव्होकेट प्रिया मॅडम अँड दोईफोडी मॅडम, टेंबेकर मॅडम, या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि आपले सर्व समाज भगिनींनी आणि माझ्या मैत्रिणींनो, खऱ्या अर्थाने यातले भरपूरसे लोक मला ओळखतात आणि काही लोक मला ओळखत नाही लहानपणापासूनच. सर्वात प्रथम तर मी जेव्हा लहान होते, अंदाजे 10th-12th पास झाले होते, त्यावेळेस पहिलं प्रशस्तीपत्र मी याच मंचावर याच जागेवर घेतलं. आमचे तुळशीराम मामाजी बारसागडे आणि भैयाजी रोहनकर मामाजी यांच्या हस्ते. त्यावेळेस आम्ही फक्त आमच्या समाजातून 2च व्यक्ती होते, एक प्रदीप भोसकर आणि सविता तुरंकर 12वी पासच्या वर्षात. आणि त्यानंतर 2 ते 3दा मला बारसागडे मामाजी, विश्वनाथ काकाजी, अशोक काकाजी या सर्वांनी आपल्या याच्यामध्ये या सभागृहात बोलावलं आणि माझं वारंवार सत्कार पण करण्यात आला आहे की ज्यावेळेस मी डॉक्टर झाले त्यावेळेस पण. आणि आज सुद्धा मला बारसागडे मामाजींनी स्वतः आवर्जून या ठिकाणी बोलावलं की मी आयकॉन बिझनेस अवॉर्ड हे नाशिकमध्ये प्रार्थना बेहरे ॲक्टरच्या हातून 5 मार्चला घेतण्यात आलं. त्याबद्दल सर्व जिल्ह्यामध्ये, समाजामध्ये, माझ्या इलेक्ट्रोहोमिओपॅथी डॉक्टर अँड सगळ्याच ठिकाणी फ्रेंड सर्कलमध्ये पण माझं कौतुकच पण झालं. त्याआधी मी माझा काही कार्यकाळ जो झालेला आहे त्याबद्दल बोलते. माझ्या या कार्यकाळामध्ये लहानपणापासून जर सर्वात मोठा वाटा असेल तर माझे मोठे वडील शामरावजी तुरंकर यांनी ज्यावेळेस माझी आई गेली तेव्हा मी 7 मंथची होती. तर माझे आई आणि वडील दोन्ही म्हणून त्यांनी माझा सांभाळ केला. भरपूरसे